तर नेक्स्ट हा ही उन्हाळ्यात पोहायला जाऊन द्यायला पोरांवर म्हणून घरी प्यायला 4 स्टेजेस ऑफ माय आतापर्यंत लाईफ. तर ही बिफोर म्हणजे ही बालवाडीतला फोटो, हा मराठी शाळेतला, हा हायस्कूल मधला आणि हा कॉलेज मधला. हे 4 स्टेजेस 8. तर धनुष्य मॅडम पासून स्टार्ट करूया. तर सर सौरभ सर, तर आसमा मॅम, खूप 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 थँक्यू. आधीबद्दल काय सांगायचं, न सांगितलंच बरं राहील. वी आर अ फॅमिली. तसं दिस इज अ फॅमिली ना, तर ही मोठी फॅमिली. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. दिस इज व्हिडिओ अबाउट माय फॅमिली. ही आहे माझी फॅमिली. इंट्रोड्युसिंग एव्हरी कॅरेक्टर ऑफ माय फॅमिली. तर म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आय जस्ट वॉन्ट टू इंट्रोड्यूस माय फॅमिली टू युअर्स. हे चॅनल आता हिंदीत बोलू मराठीत घ्या समजून. तर हा चॅनल फक्त एक अकॅडमिक्स पुरता किंवा कॉलेजमध्ये काही इव्हेंट चालले असा नाहीये. तर जैसे आता मैं माझी हिंदी दी थी कारण पहले वीडियो हिंदी बोल रही है. जैसे मैंने पहले वीडियो में कहा था, सब कुछ डॉक्यूमेंट करना चाहता हूँ, मेरी लाइफ डॉक्यूमेंट्री बनाना चाहता हूँ. जब मैं आगे जाकर पीछे मुड़कर देखूं तो मैं सब मोमेंट रिविजिट कर सकूं. और ये वीडियो भी हम उसी मोटिव के अंदर बना रहे हैं कि अभी दीदी कल अपने कॉलेज को जा रही है, मैं 2-4 दिन में कॉलेज को जाऊंगा, और फिर इन सबको हम एक साथ ऐसे 6 महीने तो लगभग फिर गैप मिलेगा, फिर दिवाली में ये सब साथ आएंगे. तब तक तो मतलब ऐसे ही दूर दूर हे सब तोपर्यंत. तर कॅमेरा तर म्हणजे मला तर बघते युट्यूब मध्ये. असंच आहे की ह्याला मग युट्यूब वरच बघावं लागतं ना सगळ्यांना. त्याच्यामुळे मग आम्हाला आमच्या सेंट्रिक जरा व्हिडिओ पाहिजे होता की आम्ही सगळ्यांसोबत आम्ही त्याच्यावर युट्यूब बघितलं की तो आमच्या सोबत आहे किंवा आम्ही त्याच्या जवळ आहे असं काही जाणत नाही, तो बाहेर आहे म्हणून की दररोज अपडेट मिळते आम्हाला त्याच्यावर. त्यामुळे तसंच व्हिडिओ परत सोबत बघता येईल. त्यामुळे आम्ही व्हिडिओ बनवतो. बोल ना, बोल काहीतरी. बोल ना, काय झालं? बोलू. सुरुवातीलाच माझी मम्मी रडली कारण आम्ही कारण ह्याला फक्त व्हिडिओतच बघावं व्हिडिओत लागतं. नाही. आम्ही सगळे इतके एकत्र राहिलेले आमच्यासाठी मुवमेंट म्हणजे आम्हाला पण शक्य वाटत नाही की ही राहतच कसं इतकं. मी आणि दीदी आजपर्यंत ना कोचिंगला ना कशाला आम्ही बाहेरच कधी राहिलो नाही, कसलंच बाहेर आम्हाला राहिलो सोडून नाही. अजिबात बाजूला राहिले नाही. आणि आता दादू असं राहतो ना, इतकं सगळं ऍडजस्ट करून. ह्याला घरी तर सगळं हाताखाली पाहिजे, ही ती एक माणूस त्याच्या हाताखाली करायला सगळं लागतं. आणि आता तिकडं सगळं स्वतः बनवून खाणार. माझ्यापेक्षा जास्त त्याचं काय चाललेलं असतं सगळं. आता म्हणजे ह्याच्या अराउंड मम्मी रडलीचं कारण एवढंच की आमच्यासाठी हे नवीन आहे, पण वी ट्राय बेस्ट आवर टू मॅनेज. अँड चला मग असंच एक डे स्पेंड करणार आहोत आम्ही सोबत, सगळ्यांना मेसेज आणि एक अशी मुवमेंट, एक मेमरी. चॅनलवर सगळे माझे फ्रेंड्स पण लॉन्च झाले जवळपास. तर माझी इच्छा होती की फॅमिली पण चॅनलवर पाहिजे, त्यामुळे आपण व्हिडिओ बनवत आहे. तर चला शिफ्ट नेक्स्ट. तर हाय, फर्स्ट सेगमेंट ऑफ युअर व्हिडिओ की आम्ही काहीतरी जुने फोटोज काढून ठेवलेत, मी काढून ठेवलेत, जे ह्यांना माहित नाहीयेत. तर त्या फोटोला आम्ही रिॲक्ट करणार आहोत. ती असतं ना रिव्हिजिटिंग आवर ओल्ड मुवमेंट काइंड ऑफ थिंग. तर एक फोटो दाखवतो मी सगळ्यांना. तर त्याच्याबद्दल त्यांच्या काय काय आठवणी ते आपण बघूयात. फर्स्ट फोटो, जी फोटो इथं बघतो आम्ही, तिथं तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसल. तर काय ह्या मेमरीत ह्या फोटो आपण एका गाडीवर चौघ बसून गेलो. तर गाडी होती आणि किती सिद्धीटेकला. चला, तर हा फर्स्ट फोटो आहे. आम्ही सिद्धीटेकला आमची फुल फॅमिली गेलतो. छोटाच दिसतोय मी, तसे सगळे चांगले दिसतात. तर चला शिफ्टिंग टॉवर. नेक्स्ट फोटो, हा कसा वाटतं? मला वाटतं 3री-4थीत असताना ते स्कॉलरशिप परीक्षा आहे, त्यासाठी तो फोटो. हा गंध कोण लावलेला? ती ना मम्मी त्याला लहानपणी असं झोपून गंध लावायची. आणि पप्पा भांग पाडायचे, मम्मी गंध लावायची. आणि ह्याला नुसतं हा एकदम टॉप मध्ये दिसायचा, एकदम कडक कपडे. ठेवले. तर नेक्स्ट फोटो आता हा आमच्या संदर्भात आहे, दीदीचा माझा. तर ती दाखवतो. मामाच्या लग्नात मामाने रिपोर्ट घेतला, मग त्याने हट्टा रिपोर्ट फोटो काढले. इतका वेळ आहे ना, नवऱ्या नवरीचे जसे फोटो काढल्यात म्हणून हा हट्ट तसा करत कोट होता. मला पाहिजे. मला पण असे फोटो काढायचे म्हणून माझ्यासोबत काढले. नेक्स्ट आता ही आमची जर्नी काय डेली गुरांना चारा आणणं, गाडीवर ही म्हणजे सुरुवातीचं एकदम 5 वर्षापूर्वी बिफोर लॉकडाऊन. हा स्ट्रगलिंग डेज काइंड ऑफ. शिरी घातलेली. केस वाढलेली ही पप्पाला सांगायचं होतं.
आणि आता पण तेच चाललंय केस वाढ. तर नेक्स्ट हा ही उन्हाळ्यात पोहायला जाऊन दे ना पोरांवर म्हणून घरी प्यायला बोललेला. खूप मजा केली मी लहानपणी तशी. ह्याच्याबद्दल काय? रक्षाबंधन हे आमचं लहानपणीचं रक्षाबंधन. अभ्यास नाही होता. बळच राखी बांधायला लावावं लागलं. देवाला होळी. तसं नाही लय- वेगवेगळा डान्स केला. हे करून. हे नाटक स्वतः लिहिलं होतं, स्वतः बसवलं. हा मी सगळे कॅरेक्टर मी गॅदरिंग मध्ये खूप ऍक्टिव्ह होतो. तसं आता पण ऍक्टिव्हच असतो सगळीकडे. हो द्या ती तिकडं गाजवायचे अजून ते पण. हा एक स्पेशल मुवमेंट आहे माझ्यासाठी की पप्पाला असं अँकरिंग हे केलेलं बोललेलं मी आवडायचं. त्यामुळे जसं पप्पाला पाहिजे तसा कोट, पप्पाला पाहिजे तसा लुक की चला हवा उद्यामध्ये निलेश साबळेचा होता तसा हा लुक आणि ते खाल्लं पप्पा बघतात बघा. आणि मग मी त्याला अँकरिंग वेकरिंग केली. 7वी 8वीतला हा असेल. खूप आहेत आणि ह्याचं कॅप्शन पण मी इन्स्टाला आहे ते सगळे फोटो तुम्ही विजिट करू शकता. गावरान अंडी तळी तुपात काहीतरी जादू आहे माझ्या रूपात असं कॅप्शन टाकलं. तर हा 4 स्टेजेस ऑफ माय आतापर्यंत लाईफ. तर ही बिफोर म्हणजे ही बालवाडीतला फोटो हा मराठी शाळेतला, हा हायस्कूल मधला आणि हा कॉलेज मधला. हे 4 स्टेजेस आहेत. कुठल्या स्टेज बद्दल तुम्हाला मी जास्त आवडतो? तुला कोणत्या स्टेज बद्दल जास्त आवडतं? तुम्हाला? मला का म्हणजे कॉलेज सगळ्यात चांगलाच आहे तसं आवाज. नाही, पहिल्यापासूनच पण चांगलं आहे. आता ती लय upgradation चाललंय. वेगळं काय आहे? तुला ह्यातलं कुठलं आवडतं? आता सगळ्यांना गुलाबी. गुलाबी. हा ह्या गुलाबी शर्ट बद्दल एक मेमरी. रानू मॅडमला. हा गुलाबी शर्ट मी 7वी कितवीला तरी असेल बर्थडे ला घेतलेला. त्यावेळेस आमच्या मॅडम होत्या, राणे मॅडम मराठी शाळेतल्या, त्यांना भेटायला गेलो 4थीला. तर त्यांना खूप हा शर्ट आवडायचा, माझा भांग आवडायचा, ही शर्ट मी पण आवडायचं हा, असंच आहे, सगळ्यांना आवडायचं. आणि मग नंतर एकदा स्कॉलरशिपचा बॅनर लागलेला, पेपरला बातमी ही आलती. त्यावेळेस पण हाच फोटो होता. तर दॅट्स इज आवर कन्क्लुडिंग. सो दॅट्स अबाउट द. खूप फोटो आहेत, खूप मेमरीज आहेत ज्याच्यावर आम्ही रिॲक्ट करू शकतो किंवा आहेत. बट दॅट वॉज सम हायलाइट. हाय, दिस इज अ सेगमेंट नंबर 2 की ज्याच्यामध्ये माझ्याबद्दल थोडेसे जाणून घेण्यासाठी करण्यापेक्षा जस्ट माझ्या अराउंड चर्चा आम्ही करतो. जे आम्ही बोलतो रेग्युलर ते थोडस कॅप्चर राहावं की त्याला रिव्हिजिट करता यावं. तर मी आता सगळ्यांना 3 क्वेश्चन्स विचारणार आहेत की माझ्याबद्दल ऍज अ त्यांचा मुलगा, ऍज अ भाऊ, की त्यांना एक असणारी प्राऊड मुवमेंट, एक फनी मुवमेंट आणि एक स्पेशल मुवमेंट. तर मी सुरुवात पप्पापासून करतो. तुम्हाला माझ्याबद्दल एखादी असणारी सगळ्यात फनी आठवण, फनी मुवमेंट सांगा. आम्ही बाजारला चाललो होतो. कधीच आहे ही? मला वाटतं इथले 10 वर्ष झाले असतील. तुम्ही लहान होतो. तू लहान होता, मला वाटतं 5वीत असेल. हे नाही हो. नाही हा तर आई पहिली नाही. पहिली दुसरी रानात. आम्ही रानात राहायचो त्यावेळेस मी पहिली दुसरी बसलो. हा पहिले दुसरं ते 5-6 वर्ष काय असं. त्यावेळेस त्याला बाजारला मला यायचं म्हणलं, आम्ही नाही म्हणलं. तर तो रानात पळत गेला, काठी घेतली, मला नावाने हाक म्हणले, राजापाला बाजारला येऊ दे, नाही तर दगड घालून पडला. आणि पळत गेला मोकळा रानात. काय असं विचित्र नाही काय. परत अजून एक किस्सा होता. त्याच्या मम्मीची माझी काहीतरी भांडणं झाली होती आणि मी काठी घेऊन आपलं ते मम्मीचे नाही पाय दाबत होता. पाय पाठा तुडत होतं आणि त्याला वाटलं माझ्या मम्मीलाच मारतोय म्हणून तो काठी घेऊनच मला माझ्या मम्मीला का मारतो काय. ही आमच्या फनी पप्पा झाली फनी मुवमेंट. तर एक स्पेशल मुवमेंट विचारू की माझ्याबद्दल तुम्हाला एक असणार एक स्पेशल गोड आठवण काय? आम्ही एकदा वर्षाला काहीतरी जेवणासाठी गेलो होतो. किती असते पित्राचा होता. कधी म्हणजे एज सांगा ना. म्हणजे माझं age. साधारणतः तुझं 7-8 वर्ष म्हणजे असं लहानपणीची लहानपणीच आहे काय. आणि मोटरसायकल येताना आमची खडकीची तिथं गाडी पंक्चर झाली आणि हा मोरा टाकीवर बसलेला होता. टाकीवर बसला असताना मग आता मला काम आला टाकायचा नाही काय. तर ते टाकीवरून मला उतरला पप्पा आणि रुमाला माझं काम पोचला. पप्पा मला तुम्ही बसा, मी मागणं गाडी टाकतो काय. आणि तसं ढकलत म्हणला हे करू, पण गाडीवर बसला नाही तो. म्हणजे माझी काळजी मी काळजी बापाबद्दल असलेली ती माया, प्रेम तरी ती तसं मी चांगलाच आहे तसं सगळ्यांना नाही कुणी बाळे. आगाऊ भीतीत खाते. नाही आगाव नाही. नाही तर ही झाली एक स्पेशल मुवमेंट. आणि आता अजून एक क्वेश्चन, तुम्हाला माझ्याबद्दल असणार एखादी प्राऊड मुवमेंट की तुम्हाला वाटतं की मेरा बच्चा आहे असं काहीतरी. हा काय? त्याच्याकडे असणार दूरदृष्टी, निर्णय क्षमता खूप आहे आणि जे काय ठरवल ते करणारच काय. अजून चांगला विचार, किती बेड. जो तो ठरवतो, जो म्हणतो की तो करणार, त्याच्या शंका नाही.
हा विश्वास आहे गाईज, तसा मी कमवलेला आहे. मी खूप सरळ मार्गी माणूस आहे. त्यामुळे हा आता नेक्स्ट मम्मी, की माझ्याबद्दल असलेली एखादी फनी मोमेंट की त्यावेळेस तू जास्त हसलेली सगळ्यात जास्त असं. मी बाजारावरून आली होती आणि तो घरी होता एज सांगा रे माझं एज. मला वाटतं तो दुसरीत असेल. बरं. त्याने काय केलं, डेरा फोडून टाकला, दगड हाणून. दगड हाणून फोडला, बाजारला गेलं नाही म्हणून माघारी आले. तर मग तुला बाजारला का जायचं होतं? मारल म्हणून त्याने मला रोडला निम्मे वाटत तांबे भरून पाण्याचा घेऊन चल आला. म्हणलं घरी चल असं. घरी चल, शांत म्हणजे नाही का काय खवळू नाही काय म्हणू नाही म्हणून तिथंच मला राग शांत करून टाकला. मम्मी जाणार ना पाणी म्हणून प्यायला. आधीच पाणी साईडला आणून दिलं का तर गेलं की डेऱ्याकडे जाईल. असे कांड करायचं. ते डेऱ्याकडे गेले की मार बसेल म्हणून त्यांनी अलीकडेच हे करून एक दिवस कळून दिला की आपला डेरा फुटलाय. हे त्याला थोडस आता खूप सिरियस वातावरण झालं, तर लायटर मुवमेंटला आमचा जोकर. तर हिला माझी तेच ती ना चिमणी सुया शोधत नव्हती. नट सम्राटचा कॉन्टेक्स्ट आहे, कुणाला समजलं तर बघा. तर तिला पण ते नेक्स्ट 3 प्रश्न की फनी मुवमेंट तुझ्यासाठी माझी काय आहे? बरी आहे. आणि ह्याचं कसं आहे, ते सगळं हरवायचं लहानपणी. कंपास, एक चप्पल. गोष्ट नाही अशी की तरी हरवली नाही. काय पण त्याला नवीन द्या. डब्बे हरवणार, चप्पल हरवणार, सॅन्डल काय ते आपण जी पण काय किंदा सगळं हरवायचा. आणि त्याला म्हणजे घरच्यांपर्यंत पप्पांपर्यंत तरी नाही पोहोचता यावं असं काहीतरी करायचा. पण ती आणि मग ही मला माझा बदला अशी घ्यायची की शनिवारी एका दिवस असला शाळेत घरी आले बसले अशी वह्या काढायच्या, किती वह्या भरल्यात पानं बघा पप्पा, म्हणजे मी लिहित नव्हतं असं त्यामुळं. आणि मग एखाद्या भिंतीवर तसले अर्थमॅटिक प्रोग्रेशन तसले गणित, मॅथची गणित सोडव, सर्कल काय असते दाखव, ती असं निगेटिव्ह बदला घ्यायची. मी तिच्या गोष्टी हरवायचो, ती पण हरवायचो असं फनी. तर ही फनी. तर स्पेशल मुवमेंट काइंड ऑफ असेल तसं. स्पेशल मुवमेंट सगळं ह्याच्याबद्दल काढत असल्या गं. मला तसलंच आठवते काय पण माहितीये का, हाय ना ही शाळेत काय करायचं माहितीये, त्याला जर असं कोणी काय म्हणलं बिनलं म्हणजे इतका ही छोटा बरं का, ही छोटा आणि दुसरं पोरगा एखादं थोडं काय बोललं बिललं का डायरेक्ट त्याला मारायचं. शाळेत ओरा होता तसा ओरा. पोरं, बारकी पोरं ती मला सांगायची आणि मला मारले बिरले, ती पण शिक्षकांकडे जायची ऐवजी माझ्याकडे. का बरं जात नव्हती ती शिक्षकांकडे? शिक्षकाच्या नादात त्याला होता. तेव्हा ते टीचर लोक पण काय म्हणत नसायचे, त्याला म्हणायचं दुसऱ्या तसा मी पोराला माझा ओरा म्हणायचं की, मेंटेन. तुझीच काहीतरी चुका असेल असं. करणार होता. तिसरा प्रश्न आहे प्राऊड मुवमेंट. मी पण इकॉनॉमिक कॉलेजला गेली. आता मला पण माहितीये कॉलेजचं वातावरण वगैरे कसं काय असतं, पण हा ज्या रीत्या सगळ्या गोष्टी हँडल करतोय ना तीच लय विशेष आहे. म्हणजे असं म्हणजे मला पण कधी कधी शक्य वाटत नाही की ही पण करायचं ती पण करायचं. आणि त्याचा लाईफस्टाईलचा भाग ती तर वेगळाच आहे. सगळं म्हणजे ती लय वेगळ्यारीत्या हँडल करतोय सगळं. आणि घरी त्याला पण अशी सवय नव्हती कधीच की ती सगळं स्वतः फर्स्ट टाइम बाहेर राहिला आणि स्वतः आता घरी तर कसं सगळं माझ्या जीवा असल्यावर ती काय पाणी सुद्धा स्वतः घेणार नाही. सुट्ट्याला जरी गेलो मामाच्या गावाला तर माझी सगळी बॅग तिकडे असणार, मी फक्त दिदी हा फक्त म्हणजे सगळं माझ्या जीवावर राहिला आणि असं असणार. मी सगळ्यापासून सगळं टाइम हिच्याबरोबर घालवला. हा सगळा आणि असं आहे म्हणजे ही छोटा आहे माझ्यापेक्षा, मी मोठी, पण तरी पण आता असं काहीच राहिलं नाही की मी मोठी वगैरे. आणि मी जेवढी पण आता सध्या स्ट्रॉंग आहे ना फक्त ह्याच्यामुळेच आहे. आणि म्हणजे माझ्यातली किंवा फॅमिलीतली ह्याच्यातली सगळी स्पिरिच्युअल ग्रोथ असेल, काही फिजिकल वगैरे सगळं असेल, मेंटल सोशल मेंटल जेवढं पण काय आहे ना आमच्या फॅमिलीत होणारी ग्रोथ सगळ्यात लहान ही आहे, पण ह्याला सगळं वेगळंच बनवून ठेवलंय सगळ्या गोष्टीला. आणि मला पण स्ट्रॉंग बनवलंय. म्हणजे आफ्टर ड्रॉप बीप नंतर एवढ्या सगळ्या काळानंतर मला जरा असं स्ट्रॉंगली प्रेझेंट व्हायला हवेला सगळं हीच काढली होते. ह्याच्याबद्दल सगळंच प्राऊड मुवमेंटच सगळ्या भारी. इतकं मी आता ह्याला लय मिस करते बरं का. मला लय मधनातल्याची आठवण येते. असं नाही का, आम्हाला जास्त सोबत राहायची सवय होती ना. आणि आम्ही कसं मिस करत नाही हा फोन पण करत नाही. ते नंतर हो. आणि नाही का असं आम्ही 8 दिवसात वगैरे सगळे असं घरी बसणार ना बोलत बिलत सगळं असं आम्हाला सवयच होती. काय झालं की काय झालं हा सगळ्यांनी बसायचं बोलायचं. आता ते झालं बरं काय एवढ्या काळात म्हणजे 8-15 दिवसात तिथं भारी वाटलं. दिस इज अ प्राऊड मुवमेंट. तसं मी खूप चांगला आहे ना, त्यामुळे सगळ्यांना माझ्या खूप. चला आता लास्ट क्वेश्चन सगळ्यांना. आता हे झाले सगळे चांगले गुण, पण आता सगळ्यात काहीतरी वाईट पण असतात तसे अजून असतील तुम्ही सांगितले नसतील तरी. तर एक चेंज जे तुम्हाला सगळ्यांना वाटतो की तुम्ही करावा, तुझं काय म्हणते? नाही काय चांगलं आहे. योग्य आहे. तुझ्यात काय बदल झाला? एक बदल अजून काय केलं? काय नाही हाही चालू आहे, व्यवस्थित आहे. चालू आहे ना? तुमचं काय म्हणते? आता तुला सांगायसारखी काही जागाच नाही. तू आम्हाला
थोडंसं मार्गदर्शन करतो. आमचं बी एवढं की तू करतोय हे मन लावून चांगल्या दृष्टीने कर, योग्य कर, बस एवढंच. धर्म. धर्म धर्माने कर, धर्म. धर्म. करतो ती करतो. सगळं चांगलं करतो. डोंट वरी गाईज. ती धर्मानेच बघ, तीच आम्हाला सांगतो. हा काय चेंज करू सांग. टाइम टाइम द्या, फोन करत नाही. 6 महिने झाले गेलाय, मी वेळेला दोन टाइम फोन करते ह्याला, हा मला फोन करत नाही. तू आम्हाला फोनच करत नाही. आय एम बिझी गाईज. हा. यु नो तुमच्यातच मी किती व्यस्त असतो तुम्हाला तर माहिती आहे. आम्हाला तुला करायला करतो ना वेळ. फोन. नाही करत, पैसे लागल्यावर करतो. मला पैसे लागले तर तिला फोन करते. ती 500 पप्पाचं लिमिट 1000 पप्पा 1000 2000 मम्मी 200 पाठवते का एवढंच मी घरी फोन करतो. स्वतःहून येणारे फोन आहे, मी लावणार आहे बाकीचं बाकी मग इकडून चालू असतात. उचललं तर मला हा आठवत नाही लावायचं. नाही, काम असतं ना गाईज. वेळ तुम्हाला नसतो. माहितीये अभ्यास मॅनेज वेळ बुक नाही. माणसं आणि व्हिडिओज अँड ऑल माणसं दिस जपायची. आय एम व्हेरी माणसं महत्वाचीच असतात. सो हा. बिकॉज ठीक चला आहे. तर सेकंड सेगमेंट दिस इज वेलकम टू अ थर्ड सेगमेंट ऑफ आवर व्हिडिओ जिसमें हम सबको एक मेसेज दिलेले. म्हणजे असं ह्यांचं सगळ्यांचं मत होतं. म्हणजे माझ्या मोस्ट ऑफ द गोष्टी तिथल्या मी तिकडचे कॅरेक्टर सगळे माहीत झालेत, मी सांगितलेत. तर असं यांचं मत होतं की आता ह्यांना तर येणं शक्य होत नाही, पण ते येणार आहेत लवकर तुम्हाला भेटा येणार आहेत. तर मग त्यांना सगळ्यांना एक एक मेसेज काइंड ऑफ किंवा असंच एक मत की आपण बोलल्यावर काय बोललो असतो. तर स्टार्ट विथ टीचर, आणि टीचर म्हणजे वी ऑल नो धनश्री मॅम. तर स्टार्ट, तर धनश्री मॅडम पासून स्टार्ट करूया. तर बोल. तुमच्याबद्दल त्यांनी भरपूर सांगितलंय, तुम्ही भरपूर त्याला साथ देताय. तो अभ्यासात पण भरपूर हुशार आहे. अभ्यासात कमबॅक करत मनाव घेतलंय. 8 दिवसात तुमचा अख्खा अभ्यास cover करतो. रील त्याला नाही वेळेला वेळ द्या. तसं नाही. सुरुवातीला काय झालं, थोडं व्हिडिओ व्हिडिओचा जास्त विषय, जाता. अभ्यासाचा विषय, माणसं जपायचा विषय. हा, माणसाचा पहिले पावत. पण वी विल कम बॅक स्ट्रॉंगर इन अकॅडमिक्स टू. दॅट्स इट. बाकी थँक्यू. आता असं म्हणू जास्त जास्त दिवस त्याला तुम्ही ज्या लेवलनी सपोर्ट करता ना, ती म्हणजे त्याला असं घरचं म्हणजे लाईक मम्मी लाईक असं हा, सगळं मम्मी सपोर्ट. असं सोपं त्याला तर चान्स पण नाही आला. नाही, तसं नाही काय. मी असं म्हणजे खुश करण्यासाठी किंवा काही नाहीये, पण मी एक सगळ्यांची एक ओव्हरऑल कॅरेक्टर सांगत होतो. त्यावेळेस हे फर्स्ट कॅरेक्टर म्हणजे तिथं गेलं. माझ्या अशाच मराठी शाळेमध्ये एक मॅडम होत्या, तांबडे मॅडम. तो नाही का गेल्याच म्हणत होता ह्या धनुषराम आहेत सेम ना Same मी त्यांना शाळेत मम्मीच म्हणायचो. आणि तसंच एक कॅरेक्टर. आता समोर बरेचसे दिवस असं काय बोलणं झालं नाही, पण थँक्यू, खरंच मनापासून थँक्यू. तुम्ही आल्याबद्दल थँक्यू सगळ्यांतर्फे. थँक्यू. अभ्यासात कमबॅक नक्की करतो. सगळे जॉईंट शोल्डर येलो सगळं सांगितलं मी. वायवाचं सीन पण सांगितलं यांना. आता काय सगळंच कव्हर होणार नाही विषयात, पण पोहोचल्यात पाहुणे सगळं पोहोचलं. थँक्यू. आता नेक्स्ट आमचे ऑर्डन अँड पदार्थ विज्ञानचे आमचे सर सौरभ सर. सौरभ सरांबद्दल मला काय सांगितलं किंवा तुम्ही त्यांना काय मेसेज द्यायचा किंवा भेटला असता तर काय बोलला असता? तुम्ही त्याला अशीच साथ द्या. त्याचा सारथी बना. सारथी बना. आणि नाही आगाव नाही, तू लय बोलतो. बोलतो फक्त जास्त. नाहीतर मायाळू भरपूर. प्रायमॅक्स माझ्याकडेच आहे, सगळ्यात तुमच्याकडे पण आहे. सॉरी सर. नेक्स्ट तर नेक्स्ट पदार्थ वरनच आठवलं. नेक्स्ट आपल्या प्रीती मॅम. तर आपला क्वेश्चन पेपरचा पेन चेंज केलेला किस्सा मी यांना सांगितलेला आहे. आणि याने काहीतरी लिहिलं ना तसं की पेन संपलाय परत तसं नाही, त्याला सांगितलंय तसं काय करू नको, नाही करणार. तसं काय सांगते, काय नाही. ओके, थँक्यू. तुम्ही पण छान सपोर्ट. आणि तुमच्या त्यांच्या बर्थडेला मी त्यांना म्हणलं, त्यांचा बर्थडे होता, तर म्हणलं की आमच्या सगळ्यांना काहीतरी वाटा की म्हणजे असं एक सेलिब्रेट करूया. तर मॅडमनी पर कॅडबरी सगळ्या 100च्या 100 पोरांना दिल्या. होय, मी म्हणलं ना माझ्यामुळे सगळ्यांना आम्हाला कधी मॅम बघा बर्थडेच कधी. त्यानंतर जयस्वाल मॅम म्हणजे प्रिन्सिपल. तर बघा काय मेसेज देऊ शकता? काय मध्ये जे चढ उतार त्याला जीवनात झाले त्याच्या येत राहतील जातील. तुम्ही असंच त्याला सपोर्ट द्या. काय खूप समजून घेतलं मॅडमनी. असं ॲज अ प्रिन्सिपल आणि स्टुडंट असं बॉन्ड न ठेवता असं पर्सनल कनेक्शन असल्यागत केलं. तर व्हिडिओ थ्रूच असं काही बनायला म्हणलोच आहे समोर, पण व्हिडिओ थ्रू पण थँक्यू. तू काय असं सपोर्ट द्या त्याला, पाठिंबा. म्हणजे असं नवीन गोष्टी करायला मॅडम खूप साथ दिली, इन्क्लुडिंग व्हिडिओ पण असून. थँक्यू जयस्वाल. नेक्स्ट व्हेरी स्पेशल कॅरेक्टर जे की आम्हाला टीचिंगला नाही आहेत आणि मी तुमच्याबद्दल यांना सगळं सांगितलेलं पण आहे. पण रिअली स्पेशल कॅरेक्टर, ज्या मला असं वाटतं की माझं जसं स्वभाव आहे, माझं जसं
कॅरेक्टर आहे तशाच त्या मॅडम आहेत आणि त्या खूप फ्रेंड म्हणजे ते टीचर्स नाहीयेतच, एक फ्रेंड गतच आहे. त्यांची लाईफ स्टोरी त्यांनी मला सगळी शेअर केली आणि मी सुद्धा त्यांना सगळं म्हणजे आमचा असं चांगला बॉन्ड आहे. तर आसमा मॅम खूप 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 थँक्यू ऍज अ फ्रेंड. तुला सांगितलं आसमा मॅडम ऍज अ फ्रेंड. हा मी तिला ह्यांना सगळ्यांना सांगितलं. तुझं काय म्हणणं? काय नाही, छान आहे, असंच राहावं सोबत, Bond. मस्त राहता हे काय असंच टीचर. bond तयार राहतो. Teachers ही माणसाचा पहिले माणुसकीचं माणूस किसा माणूस. नाही थँक्यू. आणि आपल्या पार्टीबद्दल पण मी सांगितलं माहिती आहे, जेवणाबद्दल पण थँक्यू आणि हॅपी बर्थडे सगळ्यांतर्फे मला. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. इतक्या late. इतक्या आम्ही जेवण पण खूप लेट, 2 महिने लेट जेवण करायला गेलो, त्यामुळे ह्यांच्याकडनं पण लेट हॅपी बर्थडे. काही नाही, सगळेजण सोबत राहा, छान आनंदात 5 वर्षात खूप साऱ्या मेमरीज बनवा आणि मला विसरू नका. तुम्हाला अजिबात विसरत नाही आणि तुम्ही आम्हाला विसरू नका. नाही अजिबात. मस्त मज्जा आली. थँक्यू. आणि नेक्स्ट तुम्हाला सांगितलं स्पेशल कपल इन आवर टीचिंग स्टाफ. तर गोरे सर आणि ज्योती मॅम आमच्या खराडे फॅमिलीतर्फे तुम्हाला आपल्या विवाहाबद्दल, लग्नाबद्दल हार्दिक शुभेच्छा. त्याला सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन. पप्पाला तुमच्या क्लिनिकला भेट द्यायला यायचंय. आपल्या पंचकर्माच्या क्लिनिकच्या टूर नंतर ते बघितलेलं. माझ्या मम्मीला पण पंचकर्माची ट्रीटमेंट घ्यायची अशी ती म्हणलेली. तर विश्वप्रयागला आम्ही लवकरच भेट देऊ. हा आपलं ठरलंय ना, आपलं डिस्कशन झालंय त्याबद्दल. कॉंग्रॅच्युलेशन फक्त आमच्या फॅमिलीतर्फे. ओके. सगळेच शिक्षक, बाकी संस्कृतच्या दीपाली मॅम, रुही मॅम, इप्पर सर, महेश इप्पर सर, ती अधारणीय वेगाचा श्लोक, अधारणीय वेगाचा माझ्या वायवामध्ये सरांना माहितीये. सर हाय, अधारणीय वेग श्लोक लवकरच. बाकी थँक्यू फॉर युअर सपोर्ट अँड काइंडनेस. खूप ऍज अ फ्रेंड. करून यायला लावलेला तो श्लोक ना. हा बाकी सर इज लाईक अ फ्रेंड चिल. थँक्यू सर, थँक्यू. खूप सपोर्ट दिलाय सगळ्या टीचर्सनी. आणि आउट ऑफ टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ मध्ये विनय सर इज लाईक अ फ्रेंड. मी तुम्हाला सांगितलेलं ते सगळं खूप त्या दिवशी फ्रँकली. हा ते व्हिडिओ माझ्याबद्दल काहीतरी सांगा. आधीबद्दल काय सांगायचं, न सांगितलंच बरं राहते आधीबद्दल. हेच खूपच छान मुलगा आहे, काही सगळ्या काही गोष्टी मेंटेन करतो सगळं. थँक्यू सर. आणि श्याम सर ज्यांची स्कूटी मी घेतो त्याबद्दल तुम्ही काय म्हणताल? थँक्यू सर. नाही फिरायला नाही, गरजेचे काय काम आलं तर श्याम सर ही देतात, मदत करतात. तर सगळ्यांचं थँक्यू. हा शर्विन, हिला शर्विन माहिती आहे. हा त्यांना पण आवडतो, तर शर्विनला पण आम्ही घेतो. तर दिस इज आवर मेसेज टू आवर टीचर फ्रॉम माय फॅमिली टू तिकडची फॅमिली. सेगमेंट नंबर 3 की सगळ्या बॉयज, सेगमेंट नंबर 4 असेल, 3 का 4 माहित ना, त्याचाच कंटिन्यू भाग आहे. तसाच कंटिन्यू भाग आहे. की तर आता मी असं नियोजन केलं की पर्सन टू पर्सन सगळ्यांना काहीतरी मेसेज द्यायचा होता, पण तो व्हिडिओ खूप लेंदी होईल. पण मी शॉर्ट सगळ्यांबद्दल घरी सांगितलंय. तर आता मी सांगितलं समजा प्रणव बद्दल काय सांगितलं तुम्हाला, फुटाने न्यायचे. तर वायबी लाटगाव वाघाचं कथाला पावरून वाघ होत पुन्हा हे मी पप्पाला सांगितलंय. परत आर्यन हनुमान चालीसा असंच म्हणत नाही खूप दिवस. तर हा आर्यन. त्यानंतर वेंकी सीआर ड्रामा. व्यंकी बद्दल ठीक आहे, मला काहीतरी म्हणायचं म्हणजे सीआरचा ड्रामा काय असतो मला माहितीये, पण त्यानंतर पण एवढं झाल्यानंतर पण तुमचा चांगला बॉन्ड ठेवलाय त्याबद्दल. ठेवला असंच म्हणजे आम्ही म्हणजे मॅनेज, आमच्या दोघात काही संघर्ष नव्हता. पण तरी पण इतकं सगळं काय चांगलं आहे त्याबद्दल छान थँक्यू वाचलंय. बाकी हा कलर तर तुझा फेवरेट आहे बघ. तुला कळलंय बरं का मला. बाकी वेंकी. त्यानंतर आचार्य माजलगावचे आचार्य. आपल्याला माजलगाव फिरायला जायचे, धरण आहे तिथं. वायफायचं लवकर झालं, वायफायचं तेवढं लक्ष द्या. आलं सांगितलं मी सगळं तसं अराउंड. त्यानंतर इकडचे म्हणलं तर अभिषेक रोल नंबर, त्याचा वायवा तर काय 3 नंबर. 4 नंबर तो आणि 3 नंबर मी तुला वायवा करायची आवश्यकता नव्हतं, फक्त ह्याच्यावर राहतं. सोबत वायवा होती आमची. त्यानंतर अभिषेक नंतर आमचा प्रेम आकिब. काका हळू ना. हा काका हळू ना. काका खड्डा मोठा आहे काका हळू. तर पुकी आकिब. आम्ही असे सगळे मस्त राहतो हॉस्टेलची एकदम फॅमिली टप्प्यात. वॉटर पार्कच्या व्हिडिओ मध्ये माहिती असेल. त्यानंतर सचिन पण खूप, सचिन द बॉस. त्यानंतर सचिन नंतर कोण राहते आता, हे रूम मधले 4 झाले. नंतर माझे रूममेट शाहिद आणि रामा. रूम मध्ये मस्त राहायचा, हसून खेळून चांगलं सोबत राहा. धर्माने राहा. धर्म कुणाला काय कळलं नाही, रामाला कळणार आहे मी कशाबद्दल. रामाला माहितीये, आम्ही महाभारताच्या कॉन्टेस्ट बोलतो.
तर या आम्ही सगळे मस्त राहतो. अँड काळे, आदित्य काळे, मी तुम्हाला सांगितलेलं ते अंतरवाली सराटीचे जवळचे काळे अंतरवाली सराटीवर काळे. आणि नर्सिंग पण आहे इंदापूरचाच, निगमनला कधी आला तर. मी ऑलरेडी ओव्हरऑल सगळ्यांना सांगितलेलं आहे आपल्या हॉस्टेल बद्दल. तर असं दे, हा बोल. सगळ्यांनी सोबत राहा, छान राहा, मस्त एन्जॉय करा. एन्जॉय करा. हॉस्टेल काय झालंय आता, लाईट पण गेली, पण मेजर मी सगळ्यांबद्दल सगळं सांगितलं. हे सगळे तुम्हाला ओळखतात. कळलं रे तुमचं कॉलेज मिळेल अख्खं कळलं. हॉस्टेल मध्ये कोण राहतं, कोण काय तुमची प्रत्येक गोष्ट आम्हाला शेअर होते. वी आर अ फॅमिली. तसं दिस इज अ फॅमिली ना, ही मोठी फॅमिली. तर आमची family त्यातल्या फॅमिलीवर आठवलं जी की मी खूप इंटेन्शननी ग्रुप अँड ऑल दिस की सप्तधातू बद्दल. तर फर्स्ट कॅरेक्टर अभिला पप्पा काहीतरी मेसेज देऊ शकतात. अभिला असाच मस्त भावासारखा राहा, समजून घे, मस्त घेतोच आहे तो घेतो. तसा बरं का. अजून पण चांगला राहा. मस्त. घेतात मस्त त्याला राहा. सगळे समजून घेतात, नाहीतर काही एकट्याने तरी असू शकते होय. थँक्यू अभि, चांगला सपोर्ट देतोय, अजून सपोर्ट. सपोर्ट दे. त्यानंतर सोनू नाही, आदिती. आदिती काय तू छोटा भावासारखा लय सांभाळते. सांभाळून घेतात. फॅमिलीची मम्मीची जागा तू चालवते, अशीच चालव. खूप काय खूप 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 धन्यवाद. हा, लय कळलं बाई तुझ्याबद्दल तर लय काय काय लय चर्चा आमच्या घरी. हा आम्ही एक जर घेऊन बघ आधी ती लाईट पण आली. लाईट आली, तुझा विषय निघला, लाईट आली. असाच प्रकाश देत राहा. तू असाच प्रकाश देत राहा असे पप्पा म्हणले. ब्रेक नंतर काय झालं माहितीये का, आम्ही आता सगळा व्हिडिओ रेकॉर्ड केला पण माईकच बंद होता, त्यामुळं आमचं 10 मिनिटाचं रेकॉर्डिंग, 10 मिनिटाचं रेकॉर्डिंग गेलं. जास्तच काहीतरी करतोय. व्हिडिओ बनवणं इज व्हेरी हार्ड. ठीक आहे, तर चला आदिती आणि अभिजात. नंतर सोनू बद्दल काय सांगितलं मी तुम्हाला? सोनू बद्दल सांगितलं, सोनू चांगलीच आहे. शब्द सांगितलं सोनू बद्दल. हा, थँक्यू वाले. थँक्यू. हाय सोनू. हाय सोनू. सोनू पण मी फॉर सपोर्ट. नाही बाकी अकॅडमिक्स तर शब्द तर सांगितलं. हा, तुला नवीन शब्द पण काय की हा काय याचा गचपण आहे. ती पण शिक थोडंफार. चला मी माझ्याबद्दल सांगतो की थँक्यू सोनू. म्हणजे असं ग्रॅटिट्यूड डिलिव्हर, म्हणजे एक माझ्या तर सांगतो, तिने खूप चेंजेस केलेत. तिने सुद्धा खूप चेंजेस केल्यात की तिचं नेचर असं नव्हतं, पण तिने खूप पॉझिटिव्ह चेंजेस केल्यात. आणि एज अ फॅमिलीला एक सोबत ठेवायला यू आर द मेन पिलर राईट नाव. अँड तर नेक्स्ट आवर स्पेशल कॅरेक्टर इंट्रो मध्ये पण होतं की तिचं तसं निकनेम ठेवायचं राहिलेलं, पण राईट नाव शी इज गीत, माय गुड्डू. तर संपदा आल्सो. सांग तू काय तिघांची 3 नावांचं एक कॅरेक्टर संपदा. ह्याचं कसं माहितीये, ह्याला कुठल्या पण सिच्युएशन मधनं बाहेर पडता येतं, हँडल करायला येतात गोष्टी. त्याच्यामुळे फक्त तुम्ही सोबत राहा. ही विल हँडल, सोबत राहा, ही विल हँडल इट. आणि बाकी राहताच आहे तुम्ही, सगळं चांगलं काय मस्त पैकी राहताय, काय नाही प्रॉब्लेम. पण अजून पण एवढंच फक्त की सोबत राहा, सिच्युएशन चांगलं. विल बी कम्स अँड डाऊन. हा, काय गोष्ट वेळेला वेळ द्या, वेळ आपोआप आपल्याला वेळ देईल. बाकी वेळेला वेळ द्या, वेळ म्हणजे आपल्याला आपोआप वेळ देईल. बाकी प्रेमाने प्रेमावर प्रेम केलं तर प्रेम हे प्रेमावर प्रेम करतं, तसलं बोलत आहे. बाकी स्पेशली थँक्स राहिलेले मेंबर म्हणजे कंगना, थँक्यू आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर टू. देन सानिका स्वामिका खांडेकर, पियू बोलेची स्टोरी सांगितली तुम्हाला. थँक्यू फ्रॉम युअर लर्निंग्स, जे आपण काही गोष्टी शिकलो. अँड तर ओव्हरऑल आता देट्स माय ग्रुप. स्पेशली मी ह्या ग्रुप बनवण्यामागे खूप इंटेन्शन प्युअर लावलेलं, कारण मला सवय आहे अशी इथं असल्यापासून की अतिमाणूस की नाही की म्हणजे इथं मी जास्त माणसात राहिलेलो आहे. तर मी तिथे गेल्यानंतर मी नोटीस केलं की कोणच कोणाबरोबर बोलत नाहीये किंवा असं इंटरॅक्शन नव्हतं. मी त्या व्हिडिओत सुद्धा म्हणलं की हा, त्या व्हिडिओत तसं म्हणेल तसं. त्यामुळे मी तिथे तो ग्रुप फॉर्म करायचं असं माझ्या डोक्यात ठरवलं. आणि खूप सुंदर ग्रुपचा म्हणजे एक असंच कन्सेप्ट होते. आणि खूप सगळे सोबत राहा, एवढीच अपेक्षा, काय अप्स अँड डाऊन्स होत राहतात, राहा सोबत, एवढंच करून. हा, त्यावर आठवलं ग्रुपवर की ग्रुप वगैरे कन्सेप्ट अशी मुळात काय नाहीये बघा. हा सुरुवातीला असं झालं, सुरुवातीला बेसिक असं होतंच की कोणतरी पाहिजे कम्युनिकेशनला, त्यामुळे ग्रुप. पण आता अशी कंडिशन आहे की शॉर्ट मी आता सगळ्यांबरोबर सगळ्या अशी ग्रुप कन्सेप्टच नाही, सगळ्यांबरोबर सगळे बोलतो. आता कॉलेज मधले सांगायचं तर प्रसाद जलमहाभूतांचे महत्व. ही फॅन आहे बघा जलमहाभूताची, खूप वेळ. तर हो, प्रसाद, त्यानंतर प्रतीक, सूरज, तुम्हाला शिवजयंतीच्या वेळेस सांगितलं. तर ही ग्रॅग, नंतर लोकल लाईट मध्ये म्हणजे असं लोकल लाईट हॉस्टेल असं आमच्यात काय नाही, वी आर फॅमिली. तर प्रत्येक व्हिडिओला कमेंट बघते की मंगेश, तुम्हाला म्हणलेलं मंगेश, बाकी संस्कार, राधे राधे, शुभम, मुझफ्फर. हा, ईदला आम्ही ईदच्या दावतला गेलतो, तर मुझफ्फर, आमिष, हाय आमिष,
तर अफान मुझफ्फरकडे जाताना तुम्हाला किस्सा तर सांगितला. काका हळू ना. ओके. तर अशा खूप अशा मेमरीज आहेत, ते मुलं सगळे. बाकी आमच्या मुलांचं तर सांगू का, ग्रुपिझम हा नाहीच काय. सगळी मुलं ऍज अ फॅमिली एक सोबत राहतात. आपण सोबतच राहावं, काय नाही, मजा करा. खूप Best मजा. friends मी म्हणजे. तुम्हाला हा म्हणजे तीच एक आहे. आणि त्यानंतर हे म्हणजे एक स्पेशल कनेक्शन, स्पेशल बॉन्ड, अशी काय म्हणतात त्याला, एक काय म्हणतात, अनएक्सपेक्टेड बॉन्डिंग आहे सगळ्याचं. Unexpected, हा. friend. अनएक्सपेक्टेड वरून आठवलं की अनएक्सपेक्टेड. हसेल. तर हा आणि ती माझी पण फ्रेंड झाली आता. अँड दॅट अनदर वन स्पेशल पर्सन आय वॉन्ट टू मेन्शन हिअर, की जी सगळ्यात जास्त सपोर्ट करते. आणि एक असतं ना, एक मी ते रील लगेच नाव मला नाही सांगितलं. द पर्सन हु हॅज अ सन इनसाइड पॉझिटिव्हली, प्रत्येक वेळेस मला सजेशन देते, एनी टाइम सोबत असतेस पॉझिटिव्हिटीने. थँक्यू, मीन्स अ लॉट. खरंच म्हणजे असं मी आल्याच त्यांना सांगितलेलं की देर इज वन पर्सन की आहे जो अशा माइंडसेट वाईज की. आणि थँक्यू. त्यानंतर दॅट्स अ मेजर. झाले ना सगळे. सॉरी बरं का कोण राहिलं असेल तर. म्हणजे मी तसं मेजर ही झाले मेजर ज्यांच्याशी माझं इंटरॅक्शन जास्त झालेलं आहे. तसं ज्यांना राहण्यासारखं, आता समजा उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं ते नगरची श्रेया, परत साक्षी देशमुख, काय ते देशमुख, तुझ्या ती म्हणजे ती काय आरती, की तो ग्रुप की 1K सबस्क्रायबर झाल्यानंतर त्यांना मला जेवायला न्यायचंय. फंडिंग आहे आपल्याकडे भरपूर माझ्या, त्यामुळे काय टेन्शन. बाकी तुम्हाला आपलं ठरलंय ना 1K सबस्क्रायबर, साक्षीला माहिती आहे. 1K सबस्क्रायबर जेवायला जाऊ. अजून कोण राहिलं असेल येत जाता मी सगळ्यांना हाय करतो. इव्हन नाझिया, जवेरिया, महविश, कोण जर चुकून राहत असेल मुलींमध्ये तर सॉरी. बाकी हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश होता. मी माझा पर्सनल मेसेज देतो. आता ह्यांना जास्त कॅमेराची माईकची सवय नाही, त्यामुळे आमची जे ऑफ द कॅमेरा डिस्कशन होतं ते मी सांगतो की आपण आपल्या आयुष्याच्या खूप महत्वाच्या अशा फेज मध्ये आहोत. आणि इन शॉर्ट प्रत्येक जण आपल्या लाईफचं हिरो आहे. प्रत्येक जण आपली प्रत्येकाची स्टोरी, प्रत्येक जण आपल्या आई बापाला सोडून किंवा सोडून म्हणण्यापेक्षा आई वडिलांपासून लांब काहीतरी एक्सप्लोर करण्यासाठी, आणि आपण एक्सप्लोर करायला चालू आहे. बेसिक शिक्षण हे सगळं आहे. तर एक सुंदर फॅमिली म्हणून राहूयात, माझी अशी अपेक्षा आहे. विदाऊट एनी प्रिअझम्पशन. एक असतं सुरुवातीला फर्स्ट इम्प्रेशन, लास्ट इम्प्रेशन, बट ते सगळं बाजूला ठेवून एक प्रत्येक नवीन सुरुवात म्हणून. की सुरुवातीला माझ्याबद्दल काही जणांना खूप वाटलेलं प्रिअझम्पशन वरनं, हिला माहिती आहे, नम्रताला माहिती आहे प्रिअझम्पशन हाय. तर अप्स अँड डाऊन सगळं माहिती आहे. तर की हा बोलतो किंवा सुरुवातीला असं व्हायचं की पुढे बोलतो लिडरशिप, बट आय लाईक टू लीड. थोडं काही जरी त्यातलं निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला असेल तर मी माझ्यातर्फे सांगण्याचा प्रयत्न करतो की कम्युनिकेशन ठेवा. चुका प्रत्येकाकडनं होतात, माझ्याकडनं काही चुकलं तर दिस इज माय फॅमिली अँड दिस इज मी. मला सांगा, वी विल टॉक. कम्युनिकेशन ठेवा आणि सगळे सोबत राहू, मस्त राहू. मेन्शन हिअर दिस इज आवर फॅमिली. तर बाकी दिस इज माय सुंदर परिवार अँड आय इंट्रोड्यूस माय सुंदर परिवार टू ब्युटिफुल परिवार लाईक यू. थँक्यू. कोण राहिलं असेल तर सॉरी. आय ट्राय टू कव्हर ऑल ऑफ दिस अँड थँक्यू. एवढंच मला म्हणायचंय की सोबत राहू, चांगलं राहू. काहीही असेल तर जस्ट कम्युनिकेट. काही माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील तर मी सगळ्यांची सॉरी मागतो. काय ते म्हणतात, दिलगिरी व्यक्त करतो काइंड ऑफ. अँड खरंच एक नवीन सुरुवात, एक सगळी सोबत चांगलं राहू. 6 महिन्याची नंतरची फेज एक सेम झालंय. आपल्याला अजून एक 5 वर्षाची फेज आहे. आणि मी म्हणतो 5 वर्ष नाही, आपण आफ्टर डिग्री पण एक फॅमिली टाईप सगळे राहू. तर थँक्यू ऍज ऑलवेज अँड थँक्यू. एवढंच म्हणायचं होतं मला इंट्रोड्यूस करून द्यायचं. दिस इज माय फॅमिली अँड ऍज ऑलवेज बी अ पार्ट ऑफ आवर फॅमिली. अँड हरे कृष्णा. बाय.